कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना राज्याध्यक्ष माननीय रघुनाथदादा पाटील आणि शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष ज्योतिराम घोडके, महिला आघाडी अध्यक्ष डॉक्टर प्रगती खरे चव्हाण, पन्हाळा तालुका अध्यक्ष बबनराव खटांगळे, अरविंद पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना पन्हाळा, गगनबावडा, करवीर, शाहूवाडी, आजरा, राधानगरी, भुदरगड, चंदगड इत्यादी जंगल परिसरातील तालुक्यांमध्ये वन्य प्राण्यांनी धुडकूस घालून शेतकऱ्याच्या हातात आलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा व शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान करणाऱ्या गवे, हत्ती, वानर, रानडुकरे, मोर, साळींदर इत्यादी प्राणी शेती उद्ध्वस्त करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जगणे मुश्किल झाले आहे. तसेच हत्ती, बिबट्या, वाघ, तरस, डुक्कर, वानर, अस्वल असे प्राणी शेतकऱ्यांच्यावर हल्ला करीत आहेत. यामध्ये वन शेतकऱ्यांना जीव गमवावा लागत आहे आणि काही प्रमाणात शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे अशा भीतीच्या वातावरणात शेती करणे अवघड झाले आहे. वन्य प्राणी शेती उद्ध्वस्त करीत असल्यामुळे देशाची GDP कमी होत आहे. यावरील सर्व कारणांचा विचार केला तर भारतात अस्तित्वात असलेला वन्यजीव रक्षण कायदा रद्द करणे गरजेचे आहे व तो रद्द करावा. तसेच वन्य प्राणीही केलेल्या शेतीचे जेवढे नुकसान झाले आहे त्याचे तिप्पट नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे व द्यावे. तसेच सर्व जंगलांना ताऱ्यांचे कुंपण करणे गरजेचे आहे आणि वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ज्या शेतकऱ्याचा जीव गेला आहे त्यांना 1 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे व ते देण्यात यावी. गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्यास 50 लाख रुपये आणि इतर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले. यावेळी सागर वाळवेकर, विजय वाळवेकर, रुपेश कांबळे, दाजी वाळवेकर, शामराव कुंभार, सागर पवार, बाळासाहेब पाटील, रवींद्र पवार आदी उपस्थित होते. सतर्क लाईव्ह न्यूजसाठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके.